शेठ नमस्कार. साहेब नमस्कार. आज 10 जून आहे. काय टोमॅटोचे बाजारभाव काय चालले? साधारण आज बाजारभाव 400 ते 500 रुपयाच्या दरम्यान चालू आहेत. आपली टोमॅटो किती? आपली टोमॅटो 8 एकर आहे. 8 एकर चालू आहे. चालू माहिती त्याच्यामध्ये 3 एकर तर नाशिक मारून टाकलं गाठी टोमॅटो. का बरं? ते फेल झालं कार्यक्रम सगळं. आता प्रत्यक्षात किती एकर मधून आहे तुम्हाला? आता सध्या किती एकर चालू आहे? आता 5 एकर चालू आहे. 5 एकर. दररोजचा किती माल येतो? दररोज 150 पाऊण 200 क्रेट असते. 150 पाऊण 200. किती पैसे होतो? पैसे काय साहेब नेहमी अख्खा माल सरांनी पिकून टाकले. कशामुळे माल खराब झाला? पावसामुळं क्रॅकिंग झालं, काळा डाग आला, भुऱ्या डावण्या, याच्यामुळे सगळं टोमॅटोचं नुकसान झालं मोठं. एकरी खर्च किती येतो? साधारण ग्राफ्टिंग आम्हाला 2.5 लाख रुपये आला होता आणि याला साधारण आम्ही कामचा केल्यामुळं 2 लाख रुपये आला होता. टोमॅटोची शेती परवडते? नाही साहेब, परवडतं नाही. आणि आता काय झालं माहिती आहे का, हे वातावरणामुळे आहे ना, जुन्नर तालुक्यामध्ये मी आमच्या येडगाव परिसर आहे ना, तर टोमॅटो करणं हे सोडून दिलं पाहिजे. म्हणजे जमीन खराब का काय? नाही, वातावरण पण दूषित होत चाललं आहे आणि शेवटी जमीन पण वारंवार पिकं घेतल्यामुळं उत्पन्न त्या पडीत मिळत नाही. व्हायरस आहेच ना. कुठला व्हायरस? अहो, बरेच प्रकारचे वारीस आहेत. तुम्ही आता किती वर्ष टोमॅटो शेती करता? साहेब माझ्या मी साधारण मला वाटतं 12 ते 13 वर्षापासून असताना मी टोमॅटो शेती करतो. टोमॅटोमधून किती पैसे कमवले? इथून माग भरपूर कमवले, पण ह्या वर्षी इतकं कमवले का तेवढे गमवले, म्हणजे असं म्हणता येईल. या वर्षी म्हणजे कशात कमवलं? टोमॅटोमध्ये. बाकीची पिकं आहेत आपली, बाकीची पिकं भरपूर आहे. 57 एकर क्षेत्र आहे. एक गाणं आहे पा, भरपूर कमवले, भरपूर कमवले, कशात कमवले. असं काही नाही. नाही हो साहेब, तसं असतं. निवड शेतीतून आपण आप कमा उड्या आहे. शिवाय शेतीमधून शेतकरी काही जमीन वगैरे खरेदी करू शकतो? मी माझी 8वी खरेदी आहे आत्ताची. 8वी खरेदी? 8वी खरेदी, पण छोटी मोठी 1 एकर 30 गुंठ 1.5 एकर अशा पद्धती. आणि माझी दोन्ही मुलं हायफाय कंपनीला कामाला येईल, IT इंजिनिअरिंग. स्वतःची जमीन किती? मला 14 एकर. मी आज 4 एकरपासून 14 एकर केली. शेतीमधून दोन्ही मुलांना एक प्रकारचं शिक्षण चांगलं दिले. आता अनेक लोक असं म्हणतात बाबा शेती परवडत नाही. साहेब कसं आहे माहिती आहे का, ज्याचं पूर्णपणे शेतीवर लक्ष आहे, आता आपण लॉस गेलो म्हणून पूर्णपणे शेती लॉस जाते असं नाहीच, पण पूर्णपणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्णपणे शेतीवर लक्ष दिलंच पाहिजे. तर तुमची शेती याच्यामध्ये शेती पूर्णपणे हायचे लॉसमध्ये तसं म्हणता येतं, पण लक्ष अति महत्त्वाचे. काही खंडाने वगैरे जमीन करता? बरेच खंडाने आपल्याकडे जवळजवळ म्हणजे आपली 14 एकर, बाकीची म्हणजे टोटल 57 एकर आपल्याकडे. 57 एकर? हो, 57 एकर आहे. एवढं व्यवस्था कशी पाहिजे? आम्ही दोघंच नवरा बायको आहे. एवढं कसं कव्हर करता? आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतीच, आणि शिवाय एकच नाद आहे आपल्या गाडीची बैल. नाद आहे. बैलांच्या पायच्यामुळं माझा पाय फ्रॅक्चर झाला 4 महिने. माझ्या मिसेसने एवढे हँडल केले. एवढं. किती बैल आहे? 2 बैल, 3 बैल विकून टाकली, 2 ठेवल्यात. गळ्यामध्ये सोनं, हातात सोनं, हा पण एक आवड. साहेब आपलं आप कामा एवढे आहे. बाप कामा काय सायकल नव्हती आपल्याकडं, त्याला काय बाप कामा एवढ्या उड्या मारी, पण स्वतःची कामा हिमतीवर उड्या मारल्या पाहिजे. आता पण 55 लाखाचा व्यवहार केला आपण खरेदीचा. बैल घेतला की जमीन घेतली? जमीन घेतली. किती जमीन घेतली? आता 1 एकर घेतली. तुमचं नाव काय? अशोक तुकाराम बोर, येडगाव. आपल्या हायवे दीपाली परिसर नाही का, तिथे 15 एकर तिकून ह्या हायवेला, 6 एकर तिकून आहे. बाकीची बरेच अशी ठिकाणी. लागवड कुठल्या महिन्यात केली? मार्च महिन्यामध्ये. आणि हे आपली ग्राफ्टिंगची ना, ते साधारण आम्ही 28 फेब्रुवारीला केली होती, पण ते ग्राफ्टिंग आम्हाला पूर्णपणे धोका दिला आहे. मजुरांना रोज किती? 300 रुपये, 8 ते 5 हजार लागवडीला? नाही, टोटल सगळ्या कामाला. रुपयाला या लागवडीला? हां, बांधायला 300 रुपये. 300 रुपये रोज. सकाळी किती वाजता ड्युटी? 8 ते 5. 8 ते 5. राजकारणाचा नाद आहे का? अजिबात नाही. ते सोडून सगळं बोलायचं. ते असतं तर आपली प्रगती 0 असती. तरुण शेतकऱ्यांना काय सल्ला? साहेब कसं माहिती का, प्रयत्न केलं तर फळ मिळणारचे. फक्त प्रयत्न करता, पण शेतीमध्ये पैसे तुम्हाला सगळ्या याच्यामध्ये मिळत नाही. एकामध्ये जातं, दोन्हीमध्ये मिळतं, असं होतं. सगळ्यामध्ये काही मिळत नाही. नोकरी मिळत नाही. ज्याचं शिक्षण चांगलं साहेब, ज्याचं ग्रेड चांगली, त्याला आजही नोकरी. आता आमची मुलं एवढी शिकल्यात ना, त्याला 1 नंबरची नोकरी आहे. किती पगार आहे? एकाला मला वाटतं 1,80,000 आहे, आणि एकाला 1,10,000 आहे. आणि मोठी सुनबाई ती पण जॉबला आहे. आता एकाचं आम्ही साक्षीगंध केला आहे, ती पण सुनबाई जॉबला आहे. दोन्ही IT, सगळं IT इंजिनियर. आता किती वर्ष अजून काम करायचं? साहेब कसं आहे माहिती का, काम केल्यानंतर आपले म्हणजे ही शरीर
आणि हे कोणाचं घेणं नाही, कोणाचं देणं, आपलं बेक शेती म्हणजे शेतीच. आणि कुणा राजकारणामध्ये गेला, हा ह्या पार्टीत गेला, त्या पार्टीत गेला, याला राग त्याला रोज त्यापेक्षा घेणं देणंच नाही. काय म्हणतो मला याबद्दल साहेब? राजकारणाचा किळस राग का आवडत नाही, किळसच थोडक्यात. आणि हे सगळं भ्रष्टाचार झाल्यामुळे तर परत चालतच नाही काही. राजकारणी सगळे भ्रष्टाचारी. हा टोटल काहीच नाही साहेब. तुम्ही सांगा, ज्याच्या काही नाही तो एवढा वर जातो, कशी म्हणून जातोय राजकारणामध्ये? मी खरं सांगतो मला, कसे म्हणते पैसे कुठून येतात, बंगले काय होते, कसे येतात तुम्ही सांगा बरं. हां, तुम्हाला बैलगाड्याचा नाद कधीपासून झाला? माझे वडिलोपार्जित नादी. आमचे वडील सुद्धा बैलांचा नाद होता. आता शेती पाहून बैलगाडा पळवायला कसं जातं? कसं होतं माहिती साहेब, कोची समजा बा आता एक 8-5 दिवसांनी आपल्याला वेळ आहे, एक विरंगुळा म्हणून, तसं मग सारखं शक्य नाही. आणि मग काय होतं, बाकीची पोर यात्रा करत नाही, बाकीची पोर वाटले बैल घ्यायचं घेऊन जातात, यात्रा झोपून देतात, असं एवढं शक्य होत नाही ना. तुम्ही स्वतः घाटात जाता का आता? हो नाही, मी झोपायला जात असतोय, पण पायी फ्रॅक्चर झालं बैलामुळे ना, तर आपलं मग साईडला जाऊन बसायचं, बाहेर झालं लगेच आपलं यायचं. त्यांचा पोरगा असतो ना, मुलगा एक आहे ना, तो शनिवारावर जर असला ना तो येतो. मग मुलगा सुट्टीमध्ये आला का बैलगाडा? हा बस तेवढंच. त्या दिवशी वळतीला गेलो तो पोरगा आला. हां, आमचे दोन्ही बार झाले, पण दुसरे तरुण मुलं बैलगाड्यामुळे बिघडली अशी एक चर्चा होती, व्यसनाधीन होऊ लागली असं पण बोललं जातं. साहेब काय होतं, काय काय गोष्टी माहिती का, आपल्या हातामध्ये पाहिजे. जे काय करते आपल्या हातामध्ये पाहिजे. समजा हा बावटे, पण मी त्याची नाद लागलं ना पाहिजे ना. म्हणजे एक सांगायचं उदाहरण, काय काय गोष्टी सगळ्याच असं नाही. तुमचा हा बैलगाडा एक शर्ती विरंगुळा म्हणून नाही, आपल्याला तर जर पाहिलं ना त्याच्यापासून समाधान आहे. हा सगळेच नाद वाईट आहे असं नाहीचे. आणि सगळ्या नादापेक्षा मी हा नाद चांगला ठीक आहे, काय त्याच्यामध्ये खर्च नाही. मी कसं करण्यापेक्षा मला माहिती का, तेवढं केलं तेवढं जोपासलं छान आहे. तरुण पोरं बैलगाड्याला जातात, टप्पावर बसतात, त्याच्या पुढे उभे राहणार, पळणार, कधी कधी त्याचा त्रास पण होतो आणि व्यसनाधीन व्हायला लागले. नाही साहेब, काय माहिती का, ते प्रत्येक गोष्ट जर विचार केला ना, प्रत्येक याच्यामध्ये ना आवड पण कंडिशन होत चालली. म्हणजे कुणी कुणाचं मुलाला कसं करायचं, कसं वळण लावायचं, हे त्यांच्या आईवडिलांच्या हातात असतं. शेवटी काय काय आईवडिलांच्या हातातून सुद्धा कुणी हे करू शकत नाही. आता तुम्ही उत्तम शेती करता, हां, चांगला बैलगाडा पळवता, मुलांना उच्च शिक्षित केलं, हो, एवढं सगळी मालमत्ता असूनही आज तुम्ही सामान्य लोकांमध्ये बसता. हो, तुमच्यामध्ये अजिबात घमेंड नाही, निपणा नाही. हे सगळं कोणामुळे शक्य झालं? तुमचा मार्गदर्शक कोण? काय झालं साहेब माहिती का, आपण स्वतःच्या हिमतीवर काम एक काम, कष्ट म्हणजे कष्ट केलं, आज ना उद्या फळ मिळवण्याची, ह्या जोरावर आपण आज इथपर्यंत उभं राहिलो. तुमचं गॉडफादर कोण, गुरु कोण? नाही ना, कोण नाही, वन मॅन शो. पत्नीबद्दल 2 शब्द. माझी पत्नी सकाळी आहे सगळं आवरून, अख्खा जवळजवळ 6,000 कोटीचा बंगला आहे, ती साफसफाई करून ती सकाळी 8 वाजता शेतामध्ये येते. बंगला किती स्क्वेअर फूट आहे? 6,500 स्क्वेअर फूट. एवढी साफसफाई करणं, 4 वाजता गेली उठणे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.